नागपूर जबलपूर हायवेवर माणुसकीला लाजवणारा प्रकार घडला। रस्ते अपघातात पत्नीने जीव गमावला। तिचा मृतदेह नेण्यासाठी पतीने अनेक गाड्यांना विनवणी केली। कुणीच थांबत नाही हे बघून अखेर त्याने बाईकवरूनच पत्नीचा मृतदेह बांधून प्रवास सुरू केला। पुढे काय घडलं आपण बघूया हा रिपोर्ट। पत्नीचा मृतदेह बाईकवरून नेण्याची वेळ। विनवण्या करूनही हायवेवर एकही गाडी थांबली नाही। नागपूर जबलपूर हायवेवर माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार। हे दृश्य पाहून नागपूर जबलपूर हायवेवरून प्रवास करणारे सगळेच हादरले। बाईकवर महिलेचा मृतदेह नेणारा हा इसम जीवाच्या आकांतानं बाईक पळवत होता। लोक ओरडत होते पण तो काही थांबायला तयार नव्हता। महामार्ग पोलिसांनी जेव्हा त्याला अडवलं तेव्हा मात्र त्याची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आणि डोक्यात संताप दाटून आल्याशिवाय राहिला नाही। रक्षाबंधनासाठी पती पत्नी अमित आणि ग्यारसी यादव दुचाकीवरून मध्य प्रदेशला जात होते। नागपूर जबलपूर महामार्गावर एका भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं पत्नीचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर हतबल पतीनं अनेक वाहन चालकांना मदतीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही थांबलं नाही। कोणीही मदत करत नसल्यानं अखेर पतीनं पत्नीचा मृतदेह आपल्या दुचाकीवर बांधला। तो मृतदेह घेऊन आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। काही अंतरावर गेल्यानंतर महामार्ग पोलिसांनी त्याला अडवलं आणि मृतदेह ताब्यात घेतला। पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठवला। मैं गांव जा रहा था करणपुर, तो करणपुर से वो मोर फाटा के पास में मेरी गाड़ी स्लिप हुई और ट्रक वाले ने कट मारा। मैं गिरा गाड़ी के आगे और बाइक गिरी पीछे, तो वो ट्रक के चक्के से उसका ये पूरा गया यहाँ से पूरा। 3 बजे हुआ, पानी बारिश चालू थी, कोई रुके नहीं, वहाँ कोई आए नहीं। मैं पूरा घबरा गया था, मैं पूरी आंख मूंद गई थी वहाँ पे कि मैं क्या करूँ ना क्या ना। इसलिए मैं फिर घर लेके आ गया उसको बांध के। उसी को समेट रहा था, मेरे घर वाली कोई पकड़ के इधर उधर गाड़ी उठाया, बैग उठाया, मोबाइल गिर गया था, उधर मोबाइल भी उठाया। तो आजू बाजू से ट्रक कार बाइक जा रही थी क्या उससे? हाँ, तो ट्रक वाले ने तो मारा ना सर। नहीं तो आने जाने वाले लोग थे क्या? हाँ, वो हाईवे रोड है ना, पूरा जबलपुर रोड है वो। बीच में पुलिस वालों ने भी आपको रोकने की कोशिश की तो आप रुक नहीं रहे? नहीं, क्या वजह? नहीं रुका सर, घबरा गया था मैं, कुछ समझ में नहीं आ रहा था। हतबलतेतून अखेर पती अमितनं हा पर्याय निवडला। पण इथे प्रश्न पडतो की अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या ट्रक चालकाचं काय? त्याच्या मनात कायद्याची भीती नव्हती का? रस्त्यावरून जाणाऱ्या बाकीच्या वाहन चालकांना माणुसकी म्हणून थांबावंसं का वाटलं नाही? माणुसकी संपलीये की नसत्या लफड्यात पडायला नको ही वृत्ती बळावलीये। दुसरीकडे हायवेवर असा प्रसंग ओढावल्यास तातडीनं मदत मिळण्याची सोय नसणं ही गोष्ट सुद्धा तितकीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे। कारण ही दृश्य प्रगतीपथावर स्वार असलेल्या आपल्या भारताच्या लौकिकाला शोभणारी नाहीत। नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।